आज आहे रक्षाबंधन आणि मला आज माझ्या सासरी जायचं आहे आणि काही कारणांमुळे मला सासरी जावं लागणार आहे। आणि आज खूपच माहेरातला शेवटचा दिवस म्हटल्यावर खूप भावनिक क्षण असतो हा। माहेरातला शेवटचा दिवस म्हणजे आठवणींनी उथंबलेला, थोडासा गोड, थोडासा कडवट आणि खूपच भरून येतं आहे आज। आणि मला असं म्हणजे माहेरातून जाण्याची इच्छाच होत नाही। सगळ्याच मुलींना तसं असतं। आणि एक ना एक आईवडिलांचं प्रेम, उशिरा उठणं, कधी पण जेवण करणं, आयतं खाणं, खूपच आराम असतो। माझं आज मन एवढं भरून आलेलं आहे, डोळ्यात पाणी साचलं आहे। पण हेच तर त्या नात्याचं सौंदर्य आहे ना, आईवडिलांचं प्रेमळ आशीर्वाद, भावंडाचं हसणं खिदळणं आणि ते घरभर गुंजणारी आठवण। आता आपल्या जबाबदाऱ्यांकडे परतायचं आहे आणि माहेरचं प्रेम हे कायमच पाठीशी राहणार आहे, पाठबळासारखं। पण एक असताना भावूक क्षण जो आपण माहेराकडे परतताना असतो। आणि माहेरी एक वेगळं सुख असतं, असं नाही की सासरी नसतं, पण माहेरातलं एक वेगळाच फिलिंग असतात। आपल्या जुन्या आठवणी, ते भावंडांशी भांडणं, हसणं खिदळणं आणि तो वेगळाच क्षण असतो। हे प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये असतो आणि माहेर पण हे एक वेगळाच आनंद आहे। तो प्रत्येकाच्या नशिबात असतो, काहींच्या असतो काहींच्या नसतो। पण आई वडील जोपर्यंत आहेत, आईवडिलांचं जोपर्यंत आशीर्वाद आहे, भावाचा तर असतोच, पण जोपर्यंत आई वडील असते तोपर्यंत माहेर पण हे असतं म्हणजे असतं। आणि तुम्ही बघू शकताय मी आत्विकला राखी बांधत आहे आणि त्याची राखी राहिली होती म्हणून मी राखी बांधत आहे त्याला। आणि आजचा लूक माझा असा आहे, मी ही साडी वेअर केलेली आहे, माझ्या भावाने मला ही गिफ्ट केलेली आहे साडी। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ दिसतील। आणि ही आहे गावाकडची सकाळ, म्हणजे आज माझा शेवटचा दिवस आहे, तर तुम्हाला मी थोडंसं गावाकडची सकाळ दाखवत आहे। सगळं सडा रांगोळी करून मस्त फ्रेश असं वाटतं। चिमण्यांचं चिवचिवाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि गाय चारा खातीये आणि खूपच छान वाटतंय, एवढं छान वाटतंय ना, खूपच प्रसन्न वाटतं। आणि पुढे बघू शकता तुम्ही माझ्या आईचे केस बघा, किती लांब आणि किती मोठे आहे, त्याचं पण रहस्य आहे। आणि ती खूप काळजी पण घेते आणि काळजी एवढी पण काळजी नाही, पण आमचा अनुवंशिकपणाच आहे केसांचा। आणि ती काय लावते, माझे पण केस मोठे आहे पण मी कट करते म्हणून माझे केस जरा छोटे आहेत। ती कट वगैरे नाही करते, पण जास्त पण नाही करत। आणि तुम्हाला ते मी काय लावते ते हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवल। आणि हा व्हिडिओ एवढा भावूक आहे, माझ्या वडिलांनी मला सोडायला चाललेत आता, मग तुम्ही बघू शकताय। आत्विक पण एक्सायटेड आहे, पण मी जरा भावूक झालेली आहे, मला डोळ्यात पाणी आलेलं आहे, पण मी दाखवत नाही, कारण की दाखवलं की आई वडील पण रडतात आणि ते रडलेला चेहरा सगळ्यांचा बघून आणखीनच रडायला येतं। तुम्ही एक लेडीज असाल तर तुम्हाला माहीतच असेल, हा क्षण खूपच वेगळा असतो। आणि तुम्ही बघू शकता हे आमचं गावातलं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर। ही आहे गोशाळा गावातली शाळा आहे, अंगणवाडी। आणि माझी आई आणि माझा भाऊ बघू शकताय तुम्ही, मलाच बाय बाय करायला आलेले आहे, म्हणजे ते पण मामाच्या घरी चाललेले आहे। आणि असं जेव्हा सासरी जातो ना तेव्हा एक भरूनच येतं, त्या फिलिंग्स हे ना सांगता पण येत नाही आणि व्यक्त पण करता येत नाही। आणि ते वेगळंच असतं, यायच्या वेळेस वेगळंच असतं आणि जायच्या वेळेस तर आणखीनच वेगळं असतं। ते 2 दिवस कसे निघून जातात ते समजत पण नाही। आणि आत्विक बघू शकता, आम्हाला पप्पांनी बसमध्ये बसून दिलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकताय आत्विकला तर बसमध्ये फर्स्ट टाईम बसला आहे, नाही सेकंड टाईम बसला आहे वाटतं। तर त्याला एवढं छान वाटत होतं, तो इकडून तिकडं तिकडून इकडं त्याचं चालूच आहे, तो आनंद घेतो आहे। पण मी भावूक झालेली आहे, मला जरा वाईट वाटतं आहे। गावाकडे कशा खूप आठवणी असतात, पहिले आम्ही शेतामध्ये जायचो,
जेव्हा वाटेल तेव्हा जेवण करायचं, उठायचं उशिरा, शाळेत जायचं, अभ्यास करायचा, सगळीकडं तिकडं रात्री खेळायचं, दिवसभर खेळायचं. सुट्टी असल्यावरती एवढी धमाल असायची. ती ब्लॅक अँड व्हाईट TV आणि ते रविवारी शक्तिमान वगैरे लागायचं आणि ती छायागीत. मराठी पिक्चर असायचं 4 वाजता, 4 ते 6 पिक्चर असायचं मराठी पिक्चर. एवढं छान वाटायचं. ते दिवस वेगळेच असतात आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये, ह्या आत्विक चंद्यांच्या जनरेशनमध्ये असा आनंद नाहीच आहे. म्हणजे मोबाईल वगैरे आल्यापासून तर जगच बदललं आहे असं मला वाटायला लागलं आहे. मोबाईलमुळे सगळे एवढे बिझी झालेत ना, कोणी कोणाशी बोलत नाही, काही नाही. पण गावाकडे तसं नाही आहे. अजूनसुद्धा थोडंसं आहे वातावरण की जेणेकरून ते एकत्र येतात, खेळतात, माती खेळतात. पहिली एवढी माती खेळायचो, कधी काही होत नव्हतं. पण आता माती खेळलं की लगेच इन्फेक्शन, काही झालं का लगेच इन्फेक्शन, हे खाल्लं का इन्फेक्शन. पण आता तसं नाही आहे. आता म्हणजे कॉम्पिटिशनचं पण युग आहे आणि आहे ठीक आहे, पण मैदानी पण खेळ खेळले पाहिजे. आणि तो आईवडिलांची चूक आहे ही. आईवडिलांनी जर मोबाईल दिला तर मुलांनाही मोबाईलची सवय लागते आणि तुम्ही जर कंट्रोल केलं त्यांना तर मोबाईलची सवय नाही लागणार. आमच्या आत्विकला तुम्हाला वाटत असेल, पण तो कधीच मोबाईल बघत नाही आणि आम्ही पण त्याला देत नाही. आणि तोही आता हट्ट करत नाही, कारण की त्याला सवयच नाही त्यामुळे. आणि तो एवढा खेळतो. मी त्याच्यासाठी माती पण आणून ठेवलेली आहे घरामध्ये. तो जेव्हा वाटेल तेव्हा गाडीमध्ये माती टाकायची, माती खेळतो, सगळं व्यवस्थित खेळतो. पण तुम्हीही तुमच्या मुलाला तशीच सवय लावा, मोबाईलपासून लांब ठेवा. आपला टॉपिक काय होता आणि मी काय बोलतीये, पण काही हरकत नाही. आता हा आहे पांढरीचा पूल. आम्ही चाललोय आता माझ्या घरी अहिल्यानगरला. तुम्ही बघू शकताय हा निसर्ग आणि मी आणि आत्विक. आणि एक छोटंसं बाळ होतं क्यूट असं, ते पण आमच्यासोबत एन्जॉय करत होतं बसमध्ये आणि खूपच छान होतं, क्यूट होतं. आणि मी बघितलं की ते सारखं हसायचं माझ्याकडे आणि खूपच गोड होतं. आत्विकला दादा करायला लागलं. कसं ना, लहान मुलांचं 5 मिनटामध्ये ओळख होती आणि मोठे माणसं प्रत्येक गोष्टीचं एवढं मनावर लावून घेतात. काही हरकत नाही, इग्नोर करायचं, शिकायचं आणि पुढे चालायचं. पण आयुष्य खूप छोटंसं आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकदम छान जगलं पाहिजे. नाते हे संबंध विसरले नाही पाहिजे. आपण जर असं टाईटसारखं वागलं, प्रत्येक गोष्टी मनावर घेतल्या तर रिलेशन टिकत नाही. त्यामुळे समोरच्यानी पण बोलायचं, आपण पण बोलायचं आणि एक वेगळाच क्षण असतो तो. असा होता माझा रक्षाबंधनाचा दिवस आणि माझा शेवटचा दिवस. मी आता सासरी आलेली आहे आणि हे माझ्या मामाकडचे जरा फोटो मी तुमच्याशी शेअर केलेले आहे. आणि असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.